हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मेक इट इझी. तयारी 10वीची या सेक्शन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स यातला जो लास्ट पार्ट आहे, लास्ट सेक्शन जो आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 1.4, थोडेसे हायर लेवलचे हे क्वेश्चन्स आहेत. कसे सोडवायचे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. त्यासाठी एक एक्झाम्पल मी घेतलेले आहे जे तुमच्या प्रॅक्टिस सेट मधीलच आहे. पहिले एक्झाम्पल आहे बघा, 2/x मायनस 3/y इज इक्वल टू 50 आणि दुसरं इक्वेशन आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. हे इक्वेशन सोडवताना आपल्याला थोडासा विचार करावा लागणार आहे. तर इथे आपल्याला पहिल्यांदा x आणि y यांचे कोएफिशियंट शोधून काढावे लागणार आहेत. तर आता या ठिकाणी बघा 2/x, तर व्हेरिएबल जे आहे ते डिनॉमिनेटरला असलेलं दिसून येतं आपल्याला. तर याचा कोएफिशियंट कुठे आहे असा प्रश्न आपल्याला पडेल. तर हेच आपण या पद्धतीने लिहू शकतो, 2 मल्टिप्लाइड बाय 1/x आणि हे जे 3/y आहे हे आपण लिहू शकतो 3 इंटू 1/y. आता आपल्याला काय करायचंय बघा, हे जे 1/x आहे आणि 1/y आहे यांच्या ऐवजी आपल्याला दुसरं एखादं व्हेरिएबल जे आहे ते सबस्टिट्यूट करायचे. तर तुम्ही ए बी एम एन यांसारखी लेटर्स जे आहेत ती इथे सबस्टिट्यूट करू शकता. तर आपण इथे घेऊया 1/x इज इक्वल टू ए, 1/y इज इक्वल टू बी. आपण हे ऍश्युम करतोय म्हणून आपण म्हणूया let 1/x is equal to a and 1/y is equal to b. दुसऱ्या इक्वेशनचं तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर इथे सुद्धा 1/x आणि 1/y आहेत, म्हणूनच टुगेदर आपण त्यांना या ठिकाणी 1/x ला a आणि 1/y ला b कन्सिडर करणार आहोत. आता यापुढे काय करायचं बघा, तर हे जे इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, तर पहिलं जे इक्वेशन आहे हे आपण रिजनरेट करणार आहोत, पुन्हा लिहिणार आहोत ए आणि बी चा उपयोग करून. आता ते कसं लिहायचं बघा, तर इथे बघा 2 इंटू 1/x आहे, तर 1/x च्या इथे आपण ए लिहिणार आणि 1/y च्या इथे बी लिहिणार. म्हणजे हे काय होईल बघा, 2 इंटू ए दॅट इज 2a आणि इथे होतील 3 इंटू बी दॅट इज 3. तर हे आपण आता नवीन इक्वेशन तयार करणार आहोत. 2a मायनस 3b इज इक्वल टू 50. आता हे नवीन इक्वेशन तयार झालं म्हणून आपण त्याला नवीन नंबर देऊया. इथे बघा, आता इथे काय होईल, 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. आता बघा, हे जी इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन्स तुम्ही कोणत्याही मेथडने सोडवू शकता. म्हणजे तुम्ही कोएफिशियंट इक्वल करू शकता, त्यानंतर ग्राफिकल मेथड यूज करू शकता, किंवा तुम्ही क्रॅमर्स रूल वापरू शकता. तुमच्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. 3 पैकी कोणताही पर्याय तुम्ही यूज करून हे सोडवू शकता. आपण आता कोएफिशियंट जे आहेत ते इक्वेट करणार आहोत. आता त्यासाठी इझी काय जाईल, तर इथे बघा, इथे 8 आहेत आणि इथे 2 आहेत, म्हणून मी हे कोएफिशियंट जे आहेत हे इक्वेट करणार आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल, तर इथे तर 8 आहेतच, इथे 8 येण्यासाठी, हा कोएफिशियंट 8 होण्यासाठी मला या 2 ला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. 2 4 जार 8. आता इथे मल्टिप्लाय करताना संपूर्ण इक्वेशनला आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे हे इक्वेशन पुन्हा नव्याने तयार होणार आहे. म्हणजे काय होईल बघा, 4 2 जार 8, 8a मायनस 3 4 जार 12, 12b आणि 15 4 जार 60. म्हणजे हे आपलं झालं इक्वेशन नंबर 1. आता हे इक्वेशन लक्षात घ्यायचं नाही, ही 2 इक्वेशन जी आहेत ही आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. आता एकदा का कोएफिशियंट सेम झाले, इक्वल झाले, की आपल्याला ठरवायचे की या इक्वेशनची बेरीज करायची की वजाबाकी करायची आहे. त्यासाठी काय करायचं बघा, ज्यांचे कोएफिशियंट सेम आहेत
त्यांचे कोइफिशियंट सेम आहेत, त्यांची चिन्ह बघायची, साइन्स बघायची. दोन्ही साइन जर सेम असतील तर नेहमी सबट्रॅक्शन करायचं. या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. सबट्रॅक्शन करताना नेहमी लक्षात ठेवा की चिन्ह जे आहेत ते आपल्याला बदलायचे, फक्त खालच्या इक्वेशन्स. याचं चिन्ह आपण चेंज केलं, निगेटिव्ह होईल. हे निगेटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह होईल, हे पॉझिटिव्ह आहे ते निगेटिव्ह होईल. आता इथे साइन चेंज केल्यामुळे 8a मायनस 8a हे कॅन्सल टर्म्स होणार आहे. यानंतर हे किती होतील बघा, 5b प्लस 12b म्हणजे हे होणार आहे 17b इज इक्वल टू. आता इथे 77 मायनस 60 सो वी गेट 17. आता यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. b इज इक्वल टू 17 अपॉन 17 सो वी गेट व्हॅल्यू ऑफ b ॲज 1. आता एका व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला मिळाल्यानंतर कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण ती सबस्टिट्यूट करू शकतो. हे इक्वेशन आहे 2a मायनस 3b इज इक्वल टू 15 आणि आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची b ची. इथे आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. 2a मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 15. सो 2a मायनस 3 is equal to 15. 2a is equal to 15 plus these 3. We get 18. 2a is equal to 18 means a is equal to 18 upon 2 that is 9. म्हणजे बघा आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली आहे 9 आणि b ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1. पण आपली जी इक्वेशन्स आहेत यांच्यामध्ये x आणि y ही व्हेरिएबल्स यूज केले आणि आपण व्हॅल्यू काढताना a आणि b च्या काढलेल्या आहेत. आता असं का झालं, कारण आपण ऍश्युम करताना 1 अपॉन x इज इक्वल टू a आणि 1 अपॉन y इज इक्वल टू b असं ऍश्युम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. पण आपल्याला काय करायचंय बघा, जी व्हेरिएबल्स इक्वेशन मध्ये आहेत त्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला शोधायचे. त्यासाठी आता काय करायचं बघा, या ज्या व्हॅल्यू आहेत या इक्वेशन्स मध्ये रिसबस्टिट्यूट करायच्या. ठीक आहे. सो 1 अपॉन x इज इक्वल टू a and 1 upon y is equal to b. So by resubstituting we get 1 upon x is equal to 9 and 1 upon y is equal to 1. So from this we can calculate values of x and y. So for that we have to take the multiplicative inverse of both the sides. So multiplicative inverse is 1 upon x, multiplicative inverse is x and multiplicative inverse of 9 is 1 upon 9. Similarly we can get the value of y as 1. So x is equal to 9 and y is equal to 1. This is the solution of given equations. आता आणखी एक आपण इक्वेशन बघूया. 10 upon x plus y plus 2 upon x minus y is equal to 4. This is our equation number 1. And 15 upon x plus y minus 5 upon x minus y is equal to minus 2. This is our equation number 2. आता या ठिकाणी पहिलं जे इक्वेशन आहे यामध्ये बघा 1 अपॉन x प्लस वाय आहे. इथे सुद्धा डिनॉमिनेटरला x प्लस वाय आहे. या ठिकाणी x मायनस वाय आहे, इथे सुद्धा x मायनस वाय आहे. मग आता आपण 1 अपॉन x प्लस वाय यासाठी आपण एक लेटर फॉर एक्झाम्पल ए ऍश्युम करूया आपण आणि 1 अपॉन x मायनस वाय यासाठी आपण बी ऍश्युम करूया. आता आपल्याला या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्या इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट करायचे. बघा 10 a कारण इथे आहे 1 अपॉन x प्लस वाय, त्याऐवजी आपण a सबस्टिट्यूट करतोय म्हणजे हा कोइफिशियंट 10 आणि त्याचे व्हेरिएबल येणार आहे a प्लस 2b इज इक्वल टू 4. दिस इज इक्वेशन नंबर 3.
Now in equation number 2, 15a minus 5b is equal to minus 2. This is equation number 4. Now observe equation number 3 and 4. बघा या ठिकाणी b जो आहे त्याचे कोइफिशियंट आहेत 2 and 5. हे कोइफिशियंट आपल्याला आता इक्वल करायचे, सेम करायचे. त्यासाठी आपल्याला इक्वेशन नंबर 3 जो आहे याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो दॅट वी गेट 2 5s are 10. 10 here and here we have to multiply with 2 so that we get 5 2s are 10 as a coefficient of b. So now after multiplication we get 10 5s are 50. 50a plus 10b is equal to 4 5s are 20. So this is our next equation, and after multiplying by 2 we get 15 2s are 30. 30a minus 5 2s are 10. 10b is equal to 2 2s are 4. So minus 4. This is our next equation number 6. आता या ठिकाणी बघा कोइफिशियंट तर सेम झाले. आता आपल्याला ठरवायचे की दिलेल्या इक्वेशनची ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन. तर बघा ज्या वेळेला कोइफिशियंट ज्या टर्म्सचे सेम असतात त्यांची जर चिन्ह जी आहेत साइन्स ही जर वेगवेगळी असतील, इफ द साइन्स आर डिफरंट देन वी हॅव टू डू ऍडिशन एव्हरी टाइम. सो प्लस वी आर ऍडिंग equation number 5 and 6. So after addition we get 80a. These terms will get cancelled with each other. 20 minus 4 is 16. So we get the new equation 80a is equal to 16. So a is equal to 16 upon 80. So from this we can calculate value of a as 1 upon 5. 16 5s are 80. So this is value of a 1 upon 5. Now we have to substitute this value in any equation having variable a and b. So we are substituting this in equation number 3. So let us write equation number 3. 10a plus 2b is equal to 4. आता बघा या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायची आहे. सो 10 into 1 upon 5 plus 2b is equal to 4. Now we can divide this 10 by 5 so that we get 2. 2 into 1 is 2 plus 2b is equal to 4. So 2b is equal to 4 minus this 2. So 2b is equal to 2 and b is equal to 2 upon 2, that is 1. b is 1. Now we get value of a as 1 upon 5 and value of b as 1. Now again we have to resubstitute these values in these equations. So 1 upon x plus y is equal to 1 upon 5 and 1 upon x minus y is equal to 1. आता बघा हे इक्वेशन जे आहेत यावरून आपल्याला पुन्हा एकदा एक इक्वेशन मिळणार आहे. सो x plus y is equal to 5 and another equation is x minus y is equal to 1. So these are our new equations. आता बघा यावरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू ज्या आहेत म्हणजे दिलेले जे इक्वेशन्स आहेत यांची सोल्युशन्स आपल्याला काढायचे आहेत. त्यासाठी आपण यांना सिम्पली ऍड करणार आहोत. सो ऍडिंग these two equations, y and y will get cancel with each other. X plus x 2x and 5 plus 1 is 6. We get 2x is equal to 6. So 2x is equal to 6 means x is equal to 6 upon 2. So we get
व्हॅल्यू ऑफ एक्स ॲज 3. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला एक्स ची व्हॅल्यू 3 मिळाली. आता ही व्हॅल्यू या दोन पैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करायची. समजा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया इथे. सो 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. So y is equal to 5 minus this 3. So y is equal to, so we get the solution of given equation as x is equal to 3 and y is equal to 2. ठीक आहे, आता आपण आणखी एक एक्झाम्पल बघूया. बघा आता 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. This is our equation number 1. And 1/2 into 3x plus y minus 1/2 into 3x minus y is equal to minus 1/8. This is equation number 2. आता आधीच्या इक्वेशन प्रमाणे या ठिकाणी सुद्धा डिनॉमिनेटरला जी टर्म आहे ती दोन्ही इक्वेशन्स मध्ये आहे. बघा इथे पण आहे, इथे पण आहे. या ठिकाणी ही जी टर्म आहे ती इथे आहे. मग आपण त्याच्या ऐवजी एखादं लेटर अश्युम करूया. समजा आपण 1/3x प्लस y या ऐवजी आपण m कन्सिडर करूया आणि 1/3x मायनस y या ऐवजी आपण n कन्सिडर करूया. तुम्ही या ठिकाणी कोणतेही लेटर यूज करू शकता. ठीक आहे, आता हे आपण या इक्वेशन्स मध्ये सबस्टिट्यूट करूया. म्हणजे पहिलं इक्वेशन पुन्हा तयार होईल. कसं तयार होईल बघा. 1/3x प्लस y या ऐवजी आपण लिहिणार आहोत m प्लस याऐवजी आपण लिहिणार आहोत n. सो m प्लस n इज इक्वल टू 3/4. दिस इज अवर न्यू इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 कसं तयार होईल बघा. 1/3x प्लस y याऐवजी आपण m ठेवणार आहोत. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला मिळेल m/2. m/2 प्लस सॉरी मायनस इथे येईल आपल्याला n/2 इज इक्वल टू निगेटिव्ह 1/8. दिस इज इक्वेशन नंबर 4. ठीक आहे, आता या ठिकाणी इथे बघा डिनॉमिनेटरला 4 दिसतंय आणि या इक्वेशन मध्ये तर प्रत्येक डिनॉमिनेटर काही ना काहीतरी 2, 2, 8 याप्रमाणे आहे. मग आपल्याला काय करायचं आता की इक्वेशन जे आहे ते प्लेन इक्वेशन आपल्याला तयार करायचे. तर त्यासाठी आपण हे जे फर्स्ट इक्वेशन आहे याला आपण 4 ने मल्टिप्लाय करणार आहोत. कशासाठी तर इथे ज्या वेळेला आपण मल्टिप्लाय करू त्यावेळेला हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील. म्हणजे आपोआप डिनॉमिनेटरचे जे 4 आहेत ते निघून जातील. आता इथे काय करावं लागेल बघा. इथे आपण 8 ने मल्टिप्लाय करणार आहोत. म्हणजे 2 ने 8 ला भाग जाईल, या 2 ने 8 ला भाग जाईल आणि 8 ने 8 ला भाग जाईल आणि डिनॉमिनेटरचे सर्व नंबर जे आहेत ते निघून जातील. सो मल्टिप्लाइंग दिस इक्वेशन बाय 8. ठीक आहे, आता आफ्टर मल्टिप्लिकेशन 4 into m 4m प्लस 4 into n 4n इज इक्वल टू 3. आता 4 ने 4 ला डिवाइड होणार आहे. दिस इज न्यू इक्वेशन नंबर 1. इथे काय होईल बघा. m/2 याला जेव्हा आपण 8 ने मल्टिप्लाय करू तेव्हा 2 ने त्या 8 ला भाग जाईल, डिवाइड होतील. म्हणजे काय येतील 2 4s are 8. So we get 4 here. So 4m minus this 4n आणि इथे पण 2च आहे इज इक्वल टू इथे राहणार आहे फक्त मायनस, कारण हे 8 ला डिवाइड होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला ही दोन इक्वेशन्स मिळाली. आता बघा या ठिकाणी प्लस 4n मायनस 4n कोइफिशियंट सेम आहेत, चिन्ह वेगवेगळी आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला ऍडिशन करायचंय. करेक्ट, आपल्याला ऍडिशन करायचंय. सो वी आर ऍडिंग दीज टू इक्वेशन्स. 4m प्लस 4m वी गेट 8n. या दोन टर्म ज्या आहेत त्या कॅन्सल होतील. इज इक्वल टू आता हे 3 मायनस 1 आहेत. 3 मायनस 1 इज 2. सो m इज इक्वल टू 2/8. 2/8. So m is 1/4. m ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1/4.
ठीक आहे. आता ही व्हॅल्यू जी आहे ती आपण कोणत्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. समजा आपण या इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट करूया. सो m प्लस n इज इक्वल टू 3/4. इथे आपण m ची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करणार आहोत. दिस इज 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. ठीक आहे. सो n इज इक्वल 3/4 मायनस 1/4. आता या दोघांची डिनॉमिनेटर सेम आहेत म्हणजे न्यूमरेटर जे आहेत त्यांची सबट्रॅक्शन होणार आहे. 3 minus 1 is 2. So 2/4 n is equal to 2/4. That is n is 1/2. ठीक आहे. आपल्याला आता m ची व्हॅल्यू मिळाली 1/4, n ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1/2. m is 1/4, n is 1/. आता या स्टेजला आल्यावर आपल्याला रिसबस्टिट्यूशन करायचे. त्यासाठी आपण ही इक्वेशन्स यूज करणार आहोत. 1/3x प्लस y इज इक्वल टू, आपण m अश्युम केलाय, m ची व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करणार आहोत 1/4. आणि इथे बघा 1/3x मायनस y इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 1/2. आता यांचे न्यूमरेटर सेम आहे, डिनॉमिनेटर देखील आपण इक्वेट करू शकतो. सो 3x प्लस y इज इक्वल टू 4. नेक्स्ट इक्वेशन नंबर 7 आणि हे इक्वेशन आपण खाली लिहूया. 3x मायनस y इज इक्वल टू, दिस इज नेक्स्ट इक्वेशन नंबर 8. आता या ठिकाणी बघा आपल्याला दोन परत इक्वेशन्स मिळाले. तर याचा कोएफिशियंट 1 आहे, याचा पण 1 आहे आणि दोन्ही साइन्स जे आहेत ती सुद्धा वेगवेगळी आहेत. अगेन वी आर डुईंग ऍडिशन. सो 3x प्लस 3x we get 6x. These terms will get cancelled. 4 plus 2 is 6. So x is equal to 6/6. X is 1. So we get value of one variable as 1. X is equal to 1. आता ही व्हॅल्यू आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. समजा आपण हे इक्वेशन घेऊया. 3x प्लस y इज इक्वल टू 4. इथे आपण x च्या ठिकाणी 1 सबस्टिट्यूट करणार आहोत. सो 3 into 1 प्लस y इज इक्वल टू 4. सो 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 4. सो y इज इक्वल टू 4 minus 3. That is 1. So we get value of y as 1. अशा पद्धतीने आपल्याला काय सोल्युशन मिळाले बघा. x is equal to 1 and y is equal to 1. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही जी इक्वेशन्स आहेत रिसबस्टिट्यूशनची ती सोडवता येतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढील नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.